सायबर चोरांचे जाळे आता थेट तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहे। पुण्यातून सायबर गुन्हेगारीची एक धक्कादायक बातमी समोर येते, जिथे एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला इन्शुरन्स पॉलिसीच्या रिफंडचे आमिष दाखवून तब्बल 5,37,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे। ही संतापजनक घटना पुण्याच्या बाणे परिसरात घडली असून नामदेव गंगाधर पडवळ असे या फसवणूक झालेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 फेब्रुवारी ते 14 मे 2025 दरम्यान काही अज्ञात मोबाईल धारकांनी आणि बँक खातेदारांनी पडवळ यांच्याशी संपर्क साधला। सायबर चोरांनी त्यांना HDFC लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम रिफंड मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले। वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि गोड बोलून चोरांनी पडवळ यांना विश्वास संपादन केला। पॉलिसीचे पैसे परत मिळवण्याच्या नादात पडवळ यांनी चोरांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण 5,37,000 रुपये ट्रान्सफर केले। मात्र पैसे देऊनही रिफंड न मिळाल्याने आणि समोरून संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। या प्रकरणी नामदेव पडवळ यांनी बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS आणि माहिती तंत्रज्ञान IT कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक खिल्लारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। अशा कोणत्याही भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहनही आता पोलिसांनी केले आहे। या घटनेवर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी श्रुतिका काटे, पुणे।